मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज आता सुरू झाले आहेत. या योजनेचा ऑफलाईन अर्ज कसा भरायचा व या योजनेचा अर्ज भरताना कोणत्या चुका करायच्या नाहीत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात प्रथम इथं महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इथं लिहायचे आहे. महिलेचे लग्नानंतरचे नाव इथं लिहायचे आहे. जन्मदिनांक त्यांचा जो असेल तो इथं लिहायचा आहे. अर्जदारांचा संपूर्ण पत्ता म्हणजे महिलेचा संपूर्ण पत्ता या बॉक्समध्ये इथे लिहायचा आहे. महिलांच्या जन्माचा ठिकाण ह्या इथं लिहायचे आहे. जिल्हा लिहायचा आहे त्यांचा, गाव, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत कोणता असेल ते इथं लिहायचं आहे. त्या एरियाचा पिनकोड जो आहे तो इथं लिहायचा आहे. मोबाईल क्रमांक इथं लिहायचा आहे आणि आधार क्रमांक इथं लिहायचा आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय असल्यास इथं तुम्हाला दरमहा लिहावं लागेल. तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळत आहे का? असेल तर किती रक्कम मिळते इथं लिहायची आहे. नसेल तर इथं नाही म्हणून टिक करायची आहे आणि इथं नाही लिहायचं आहे. आता वैवाहिक स्थिती म्हणजे तुमचं सध्या लग्न झालेलं आहे का, घटस्फोटीत आहेत का, विधवा आहेत का, परित्यक्ते आहेत का आणि निराधार आहेत का, यापैकी तुम्ही जे असेल ते इथं लिहायचं आहे. अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. आता हा टप्पा समजून घ्यायचा आहे. इथे तुमचे बँकेचे नाव लिहायचे आहे. आता बँकेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. इथं बँक खातेधारकांचे इथं नाव लिहायचे आहे. बँके खाते क्रमांक इथं लिहायचा आहे आणि IFSC कोड देखील इथं लिहायचा आहे. हे इतकं व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे. 10 नंबरला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का नाही, आहे का इथं नाही, इथं समोर इथं टिक मार्क करायची आहे. 11व्या नंबरला इथं नारी शक्तीचा प्रकार लिहिला आहे. याच्यामध्ये तुम्ही कुणी आहेत का, नसेल तर इथं सामान्य महिला करून टिक मार्क करायची आहे. आता 12 नंबरला खालील सर्व कागदपत्राची प्रत सादर अपलोड करावी. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करताना हे सर्व डॉक्युमेंटची झेरॉक्स तुम्हाला सोबत द्यावे लागणार आहेत. ते आपण वारंवार ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. हे सर्व डॉक्युमेंट आधी काढून ठेवायचे आहेत आणि हे व्यवस्थितरित्या झेरॉक्स करून हे सोबत जोडायचे आहेत. तुम्ही खाली टीप वाचू शकता की अर्जदाराने सादरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. अर्ज आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे. हे हमीपत्र कसे भरायचे हे समजून घ्यायचे. मी घोषित करतो की फक्त आपल्याला आता एक बॉक्समध्ये अशी खूण करायची आहे. मी घोषित करतो की फक्त आता बॉक्समध्ये आपल्याला अशी खूण करायची आहे. तुम्ही तुमचे पेन साहाय्याने सर्व बॉक्समध्ये खूण करायची आहे. हे सर्व व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे आणि अशा खुणा करायच्या आहेत. वरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या वाचल्यानंतर आता तुम्ही खाली वाचू शकता की मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाची माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. तर इथं तुमची सही करायची आहे. आणि खाली तुम्ही वाचू शकता की प्रपत्र केवळ ऑफलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती अर्ज ऑफलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा कळवण्यात येईल. तर ही पावतीत आपल्याला आपला अर्ज ऑनलाईन झाल्यानंतर सफलतापूर्वक म्हणजे आपला अर्ज ऑनलाईन झाल्यानंतरच आपल्याला ही पावती मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सादर अर्जाचा नोंदणी क्रमांक जो तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळणार आहे तो इथं लिहून तुम्हाला मिळेल आणि ज्या अधिकाऱ्याने तुमचा अर्ज स्वीकारला आहे त्याची सही तुम्हाला बॉक्स इथून मिळेल. तर अशा प्रकारे या योजनेचा अर्ज तुम्ही देखील करू शकतात. पण हा अर्ज व्यवस्थितरित्या भरून सोबत व्यवस्थित कागदपत्रे जोडून हा अर्ज करायचा आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच माहिती झाली असेल की या योजनेचा अर्ज कसा भरायचा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की घ्या. लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून हा अर्ज डाउनलोड करून घ्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.